पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित किंवा त्याच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून नागपूरच्या एटीएसनं भंडाऱ्यामध्ये एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे। भंडारा शहरातील बडा बाजार परिसरामध्ये असलेल्या एका मोबाईल शॉपमध्ये काम करणारा हा तरुण आहे। या तरुणाच्या मोबाईलवरून पाकिस्तानी गँगशी संपर्क किंवा सोशल मीडियावर फॉलो करण्यात आल्याचा संशय एटीएसला आहे। राज्यभरात आज सकाळपासून एटीएसनं जी छापेमारी केली त्यातलीच एक कारवाई आता भंडाऱ्यामध्ये सुरू आहे। सध्या तरुण एटीएसच्या ताब्यात असून चौकशीसाठी मोबाईल त्याचा जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईबाबत भंडारा पोलीस आणि एटीएस पथकानं कमालीची गुप्तताही बाळगलेली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोंगरी गँगशी संबंधित असलेल्यांवर किंवा त्यांना फॉलो करणाऱ्यांवर एटीएसने आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये छापेमारी केलेली आहे। त्यात भंडाऱ्यातीलही एका तरुणाचा समावेश असल्याचा संशय या एटीएसला आहे आणि सध्या भंडाऱ्यात एटीएसचं पथक दाखल झालेलं आहे आणि एका मोबाईल शॉपीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला संशयाच्या आधारावर एटीएसने ताब्यात घेतलेला आहे। सध्या भंडारा पोलीस ठाण्यामध्ये त्याची इन्क्वायरी सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने त्याचा मोबाईलही सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि मोबाईल जप्त केल्याची माहिती मिळत आहे। नेमकं खरोखरच या तरुणाचा पाकिस्तानच्या गँगशी संबंध आला का, थेट संपर्क आला का, कशा पद्धतीचा संपर्क आला, एकंदरीतच याची माहिती जरी अद्याप पोलीस प्रशासन असो किंवा एटीएसचे कुठले अधिकारी बोलण्यास तयार जरी नसले तरी अगदी सकाळीपासून सुरू असलेली ही कारवाई अतिशय गुप्तपणे करण्यात येत असल्यानं नेमकं या प्रकरणामध्ये आता समोर काय होतं याकडे संपूर्ण भंडारावासियांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।